राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 2 दिवस कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरातील पावसाचा जोर असाच राहू शकतोय, तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाने उघडदीप दिली, मात्र वैनगंगा आणि वाघ नदीच्या परिसरात अद्याप पूर परिस्थिती कायम आहे। दरम्यान नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलावं अशी माहिती देखील देण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची आमदार विनोद अग्रवाल यांनी पाहणी केली। गोंदिया शहर आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले। गोसेखुर्द धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा आणि तिच्या उपनद्यांना पूर आलाय। त्यामुळे 2 राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 10 महामार्ग बंद झालेत, तर पाल नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली ते नागपूरचा संपर्क तुटलाय। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यामध्ये जुनी बोथली गावामध्ये पुराच्या पाण्यातून गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। गावाला पुरानं वेढा दिला आणि त्यामुळे गावाचे 4ही बाजूचे रस्ते बंद झाले। त्यामुळे स्थानिकांनी तहसीलदारांना संपर्क केला, तेव्हा त्यांनी गर्भवती महिलेसाठी बोटीची व्यवस्था करून दिली। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पुरातून वाट काढत गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून तिची प्रसूती करण्यात आली आहे। दरम्यान रक्तपुरवठा कमी पडत असल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने थेट हेलिकॉप्टरमधून रक्ताचा पुरवठा करत महिलेचा जीव वाचवलाय। देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। नवी मुंबईतून मंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे। खारघर आणि नेरूळ येथून अटल सेतू मार्गे 2 विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय हाती घेतलाय। या दोन्ही गाड्यांमुळे नवी मुंबईतील प्रवाशांना कमीत कमी वेळामध्ये मंत्रालय गाठणं शक्य होणार आहे। ऐन गणेशोत्सव काळामध्ये मध्य पश्चिम रेल्वेवरती तांत्रिक बिघाड झालाय। लोकल उशिराने त्यामुळे धावतायत। सलग 3 दिवस प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक आणि नोकरदार वर्ग लोकलच्या बिघाडामुळे आणि वेळापत्रकामुळे याचा संपूर्ण फटका त्यांच्यावर बसलाय। गणेश भक्तांची वाढलेली लोकलमधील गर्दी आणि विलंबनानं लोकल येत असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय। राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी आजार प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली। सर्व विभागांना त्यांची कामं आणि भूमिका या बैठकीमध्ये विशद करण्यात आली। मुंबईतील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं प्रगतीपथावर आहेत। या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची त्रियस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे। राज्यात नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या आणि श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्यानं कुशल आणि अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय हा सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलाय। त्यानुसार 93 विविध आरोग्य संस्थांसाठी 2603 पदं निर्माण करण्यात आली असून ही पदं बाह्य स्त्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत। गणेश प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं करण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये लेझर दिव्यांचा वापर करण्याविरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। लेझर झोतांसाठी साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रावणापासून गौरी गणपतीच्या सण उत्सवाच्या काळात दरवर्षी विड्याच्या पानाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येते, पण यंदा अतिपावसामुळे उत्पादनामध्ये 40% घट झाली आहे। आवक कमी आणि मागणी जास्त आहे, अशा स्थितीमुळे एका करंडीचा दर हा साधारण 1400 ते 1500 रुपयांवर गेला आहे। गणेश उत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विना अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं दक्षता घेतली होती। त्यामुळे गेल्या 7 दिवसांमध्ये या महामार्गावरती एकही अपघात झालेला नसल्याचं स्पष्ट झालंय। गणेश उत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विना अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं दक्षता घेतली होती। त्यामुळे गेल्या 7 दिवसांमध्ये या मार्गावर एकही अपघात झाल्याचं निष्पन्न झालेलं नाहीये।
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये गणेश भक्तांनी 5 दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला। यावेळेस काही भागामध्ये पावसानं उसंत दिल्यानं मिरवणुकींना उधाण आल्याचं पाहायला मिळालं, तर काही भागामध्ये पावसानं हजेरी लावत विसर्जन मिरवणुकीची लगबग वाढवली आहे। मेल एक्सप्रेस गाड्यांमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात आणखी सुधारणा व्हावी या उद्देशानं भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनच्या वतीनं देशभर सुमारे 1000 क्लस्ट किचन उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि स्वच्छ पदार्थ प्राप्त होणार आहेत।